शेतकऱ्याची अशी अवस्था झाली की विहिरी पावसानं फुल भरल्यात आणि सगळ्या रानाने पाणीच पाणी झालं आहे. तरी देखील सरकारला काय जाग येणार नाही आणि आली तरी बी ते आपल्याला काय मदत करणार नाहीत. पण तरी बी काहीतरी कोशिश म्हणा काही म्हणा तर सगळ्यांनी मिळून काहीतरी केलं तर समजा काहीतरी नुकसान भरपाई मिळायला हवी. ह्या बघा आमची विहीर 10 वर्षातून पहिल्यांदा वरून वाहायला चालू झाली. सगळ्या शेतांनी सगळ्या रानाने सोयाबीननं पाणीच पाणी झालेलं आहे. हे बघा काल तर ही विहीर अशी होती पावसामध्ये की वरून वाहायला चालू होती, पण आज थोडं पाणी कमी झालंय. तरी देखील ह्याला पाणी कमी म्हणता येणार नाही. आणि आम्ही 2 मोटर चालू करून दिल्या तरी एक 4 बोट सुद्धा पाणी काल कमी झालेलं नाहीये. अशी परिस्थिती आहे शेतकऱ्यांची. हे बघा डायरेक्ट पाणी विहिरीतलं पाईपलाईनीनं हे बघा डायरेक्ट विहिरीतलं पाणी पाईपलाईनीतून विहिरीतून पाणी पाईपलाईनला डायरेक्ट जात आहे. हे बघा हे बघा काल 2 मोटर चालू करून दिल्या